हॅलो गाईज, मी आहे तुमची सुरक्षा सहेली, तुमची सायबर फ्रेंड. आज मी तुम्हाला एक न्यू रिअल फ्रॉड स्टोरी आजच्या सत्य घटनेवर आधारित शेअर करणार आहे. तर गोष्ट आहे एक उत्तर प्रदेशमधील नोएडा शहरातील 52 वर्षाच्या शेतकऱ्याची. कुणाला वाटत नाही आपल्या मुलीचं भलं व्हावं? स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी बुलंदशहरामधील जमीन विकली आणि 44 लाख रुपये बँकमध्ये डिपॉझिट केले. त्यांनी हे सर्व काही आपल्या मुलीच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी केलं. नंतर ते बँकमध्ये तेच पैसे काढण्यासाठी गेले तर बँक मॅनेजर त्यांना म्हणाला की तुमच्या अकाउंटमध्ये एकही रुपयाची रक्कम शिल्लक राहिलेली नाही. आणि आफ्टर इन्व्हेस्टिगेशन असं आढळण्यात आलं की त्यांचा फोन पैसे काढण्याच्या 5-6 दिवस अगोदर अचानक बंद झाला होता. त्यांना बँकचे SMS OTP येणंही बंद झालं होतं. सो त्याच दरम्यान त्यांच्या मुलांनी फोन यूज करत असताना एका अननोन लिंकवर क्लिक केलं. त्यामुळे सायबर गुन्हेगारांना त्यांच्या फोनचा पूर्णपणे ॲक्सेस भेटला. सो तेव्हा त्यांनी कॉल, SMS, OTP सर्व काही त्यांच्या मोबाईलवरती फॉरवर्ड केले. म्हणजेच कॉल्स, OTP सगळे मेसेजेस डायव्हर्ट झाले. सो त्यामुळे 44 लाखांचा खूप मोठा त्यांच्यासोबत फ्रॉड झाला. सो मला वाटतं की आपल्यासारखा कोणताही एक सामान्य माणूस या अशा सायबर फ्रॉडमध्ये पडू नये, त्यासाठी हा व्हिडिओ मी तयार केला आहे. तर सायबर अवेअरनेस टिप हीच आहे की कोणत्याही अननोन लिंकवर क्लिक करू नका. आणि असेच बँकचे मेसेजेस किंवा OTP येणं तुम्हाला बंद झालं तर 1930 वरती कॉल करा. आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला सायबर फ्रॉडबद्दल काही वाटलंच तर cybercrime.government.in वरती व्हिजिट करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि ही न्यूज तुम्हाला पूर्णपणे बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, रीड करा. थँक्यू.